नमस्कार, मी अनिता मराठमोळी रेसिपी यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बेसन पुरीचे लाडू। चला आज आपण बेसन पुरीचे लाडू करणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मी इथे 2 वाट्या बेसन घेतलेले आहे। त्याच्यानंतर त्याला लागणाऱ्या पाकासाठी 2 वाटी साखर घेतली। त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचे आणि थोडीशी हळद, कारण कलर लाडूला चांगला येतो। आणि त्याच्यानंतर 2 चमचे तूप घ्यायचे आपल्याला पीठ मळायसाठी, बेसनचं पीठ। नंतर आपण हे मनुके लावणारे वरतून लाडूला। चला आपण आता लाडू बनवायला घेऊया। चला आपण आता या परातीमध्ये पीठ वरतून घेऊ। या ताटामध्ये चाळून घेतलेलं आहे मी। तुम्ही पीठ चाळून घ्या। असं मीठ टाकू चवीपुरतं आणि थोडीशी हळद टाकायची, जास्त नाही, फक्त कलर येण्यापुरता। थोडंसं 2 चमचे तूप टाकायचं आपल्याला, जास्त नाही। हे सर्व एकत्र करून आपण चुळून घ्यायचं। तूप, मीठ आणि हळद हे मिक्स करून घ्यायचं, असं चुळून घ्यायचं पिठाला। आणि बेसन पीठ याला पाणी जास्त लागत नाही, पाणी आपण हळूहळू टाकून पीठ मळून घ्यायचं। हे बघा असं चुळून झालेले। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा। आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं। याला जास्त पाणी बसकन ओतायचं नाही, कारण बेसनला पाणी जादा लागत नाही। आणि त्यातल्या त्यात आपल्याला पीठ पण घट्ट भिजवायचं आहे। पद्धतीने झालेले एवढंच घट्ट मळायचं, आपल्याला हाताला चिटकत नाही। आता हे 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवू आणि नंतर याच्या पुऱ्या बनवू। आता बघा आपण पीठ मळून 10 मिनिटं झालेले। आपण आता पुऱ्या बनवायला घेऊ। आता तेल तापायला ठेवते मी। फुल गॅस करून घ्यायचा, नंतर मग कमी गॅसवरती पुऱ्या तळून घ्यायच्या। आधी तेल तापून घ्यायचं फुल गॅसवरती। आता इकडे आपण गोळे करून, तेल तापायला ठेवलं, आपण गोळे करून पुऱ्या लाटून घेऊ। त्याच्यात थोडंसं आपल्याला तूप घ्यायचं, असं हाताला लावायचं म्हणजे आपल्या हाताला चिटकत नाही। आणि असे गोळे करून घ्यायचे बघा, छोटेसेच करायचे, लिंबाच्या आकारापेक्षा छोटेसे। हे बघा, आणि असे प्रेस करायचे, आधी गोळे करून घ्यायचे। आता हे असे गोळे करून घेऊ आणि मग आपण हे लाट्या लाटून घेऊ। हे बघा एकसारख्या करून घ्यायच्या, खूप जाड नाही, खूप मोठ्या नाही। 5-7 करून घेऊ, त्या तळून पुन्हा आपण 5-7 करून घेऊ। म्हणजे एका वेळेस नाही करायच्या, कारण लाट्या सुकतात मग ते कडक होतात। आता मी लाटेल घेते। इथं थोडंसं तूप लावायचं बघा आपल्याला पोळपाटाला, म्हणजे चिटकत नाही। असं लावून घ्यायचं आणि लाटण्याला पण थोडंसं लावून घ्यायचं, पण लावून घ्यायचं। आणि आता पुरी आपली हे केलेली लाटे अशी ठेवायची आणि लाटून घ्यायची। लय पातळ पण नाही, लय जाड पण नाही। लय पातळ लाटायची नाही पुरी, आपल्याला अशी थोडीशी मिडियम ठेवायची। हे बघा एवढीच जाड आली पाहिजे। हे एका प्लेटीत काढून घेते मी या पुऱ्या। या प्लेटीत काढून घेते मी। बघा आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण पुरी तळायला सोडूया। हे बघा किती सुंदर आपली पुरी भाजलेली। पुरी तळून घेतलेली आपण दोन्ही साइडने अशी। आणि हे कमीच गॅसवर एकदा तेल तापून घ्यायचं, कमी गॅसवर तळून घ्यायच्या। अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेऊ।
अशा रीतीने ही पुरी बघा पुऱ्या मी सगळ्यात तळून घेतल्यात। आता त्याचे आपल्याला तुकडे करायचे आणि तुकडे झाल्यानंतर सगळा तो भुगा आहे ना तो आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचा। अशा रीतीने आपण असे तुकडे करून घेतले। आता आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचे आहे आणि थोडे थोडे करून काढायचं। हे बघ आपण आता बारीक रवा करून घेऊया। हे बघा आपला रवा कसा झाला बघा। हे बघा किती सुंदर झालाय बघा, चाळायची सुद्धा गरज नाही, एवढा छानपैकी झाला। आता आपण ओतून हा सगळ्या केलेले पुऱ्यांचे तुकडे सगळे दळून घेऊ आपण आणि असा बारीक रवा करून घेऊ। आपल्या आता पुऱ्या दळून झालेले आहे, असा रवा पडलाय बघा किती सुंदर। तर आता आपण पाक करायला घेऊया। 2 वाटी आपल्याला साखर ओतायची, कारण आपण 2 वाटी पीठ घेतलेले बेसन पीठ, हे अर्धे वाटी पाणी टाकायचं आपल्याला आणि आपल्या असा पाक झालेला आहे आपला। एक तारी पाक म्हणतात याला। हे गरम आहे किंवा हे पाण्यामध्ये पण टाकून आपण बंद गुळी होती का बघायचं। जास्त पण कडक पाक करायचं नाही, तर आपले लाडू कडक होतात। हे बघा असा झाला पाहिजे, चिकटला पाहिजे। आता आपण गॅस बंद करू। आता आपण पाक ओतू, पण पाक आपल्याला हा सगळा नाही ओतायचा, आपण थोडा थोडा लागेल तसा पाक ओतणार आहोत। हे बघा आपण मी थोडासा पाक तसाच ठेवलाय, कारण कसं हे किती आपल्याला पाकामध्ये भिजतं त्याच्यावर आपल्याला पाक टाकायचा आहे। हे बघा लगेच कोरडं कोरडं व्हायला लागलं तर आपल्याला जो पाक लागणार आहे। बघा किती सुंदर झाले। अजून आपल्याला थोडासा पाक टाकायचा आहे, 1-2 चमचे थोडासा पाक टाकून घेऊ। तर पाक एवढा करून घ्यायचा, पण लागेल तसाच टाकायचा। कधी कधी तेवढा पण लागतो, कारण डाळीच्या पिठावर अवलंबून असतं। आणि आपल्याला हे 5-10 मिनिटं झाकून ठेवायचे। अजून आपले मिश्रण जर घट्ट झालं आणि कोरडं झालं तर आपण उरलेला पाक टाकणार। आता सध्या हे व्यवस्थित आहे, हे 10 मिनिटं आपल्याला असंच झाकून ठेवायचे। आता आपण हे 10 मिनिटं हे मिश्रण भिजत ठेवूया। हे बघा आपण 10 मिनिटं भिजत ठेवलं होतं आपलं लाडूचं मिश्रण। तर हे बघा हे झालेले ते घट्ट झाले, म्हणजे आपलं नाही का थोडंसं अजून पाक आपला उरलेला आहे, तो पाक आपल्याला लागणार आहे, कारण आपण त्याच्यासाठी 10 मिनिटं ठेवलं होतं। एका वेळेस टाकलं नाही, कारण का पातळ पण होऊ शकतं। तर आपण हा राहिलेला पाक आता टाकून देऊ। हे बघा आता हा पूर्ण एवढाही पाक लागतोय आपल्याला, तर आपण सगळा पाक म्हणजे आपल्याला 2 वाट्याचा पाक पूर्ण लागलेला आहे आणि त्याच्यातच आपल्याला 2 चमचे द्यायचे, म्हणजे याच्यामुळे आपले लाडू एकदम खुसखुशीत आणि छान होतात। आणि पुन्हा एकदा आपण हलवून घ्यायचं। आता मी अजून याच्यात 2 चमचे तूप टाकणार आहे। आता 2 चमचे तूप टाकून आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे, हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं असं। किती सुंदर होतात बघा। याला तूप पण जास्त लागलं नाही आणि चवीला स्वादिष्ट झाला एकदम।
पद्धतीने आपण बेसन पुरीचे लाडू बनवून झालेले आहे। तर तुम्ही करून बघा, खाऊन बघा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।